भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आपल्याला अनेक संत सद्गुरू वेळोवेळी सांगत असतात की मानवा सावध हो, वेळ नको दवडू, आचरणातून दैव घडत असे पाऊल जपून टाकू. आपल्या कर्माचा मूलभूत नियम काय आहे हे खरं म्हणजे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे. तर तो नियम काय आहे हे आपण जसं दुसऱ्या व्यक्तीशी वागतो, जसे सत्कृत्य वा दुष्कृत्य करतो, त्याचे आपल्याला चांगले किंवा वाईट फळ आपल्याला अटळपणे तत्काळ किंवा काही काळानंतर असं किंवा या जन्मात किंवा पुढील जन्मात पण ते मिळतं म्हणजे नक्कीच मिळतं. आणि अशीच एक महाभारतातील कथा की महाराज धृतराष्ट्र कुरुक्षेत्रावरील युद्ध समाप्त झालंय आणि श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यासाठी ते आले. पांडवांवर त्यांना आता त्यांच्या वृद्ध आणि अंध काकांची धृतराष्ट्राची जबाबदारी येऊन पडली होती. धृतराष्ट्राचे सर्वच्या सर्व म्हणजे 100 पुत्र हे युद्धामध्ये मारले गेले होते. भगवान म्हणतायत की आता मला द्वारकेला परत जाण्याची वेळ आली. तेव्हा दुःखी आणि निराश झालेल्या कुटुंबाशी श्रीकृष्ण बोलत होते की मी येथून निघून जाण्यापूर्वी आपल्यापैकी कोणासाठी काही करायचं असेल तर मला सांगा. तेव्हा अंध आणि वृद्ध झालेला धृतराष्ट्र त्यांना म्हणतो की प्रभू, मी माझ्या आयुष्यात कोणालाही कधीही दुखवलं नाही. मी प्रत्येकाशी नेहमी चांगलंच वागत आलो. मग आता अशा दुर्दैवी भविष्याचा शाप मला का? तेव्हा म्हणजे 2 शाप त्याला, एक तो दृष्टीहीन असतो आणि आता तो पुत्रहीन सुद्धा झालेला आहे. माझे सगळे 100च्या 100 पुत्र युद्धामध्ये मारले गेले. देवा, असा माझ्याशी दुष्टपणा का बरं तू केलास? तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगू लागले आणि त्याच्या मस्तकावरती हात ठेवलाय आणि तो गाढ ध्यानावस्थामध्ये गेलाय. सूक्ष्म देहाच्या साह्याने त्याला गतजन्मीच्या खोलवर लपलेल्या स्मृतींचं ज्ञान झाले. कित्येक जन्मापूर्वी एका मानवी जन्मात तो एक दुष्ट आणि गर्विष्ठ असा राजा होता. एकदा तो त्याच्या लव्याजम्यासह शिकारीला गेलेला असताना एक सुंदर डौलदार हंस पक्षी आणि त्याच्या भोवती बागडणारी त्याची 100 पिल्लं होती आणि तो निर्दयी बेजबाबदार क्रूर राजा झटकात त्याच्या सैनिकांना त्या हंसाचे डोळे फोडण्याची आणि 100 पिलांना ठार मारण्याची आज्ञा देतो. राजा धृतराष्ट्राला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता त्याला स्पष्टपणे कळून चुकलं की त्या जन्मामध्ये याला का हे भोगावं लागलंय. तर आपल्याला अंधत्व आणि 100 पुत्रांचा वियोग, कित्येक जन्मापूर्वी केलेले जे पापाचरण होतं त्याची शिक्षा आहे, त्याचं फळ आहे.